संभाजी नागरताई अर्जुन करून मी मुंबईला 2 मेला उपोषण बसलो। माझी लाडक्या बहिणीला 21 रुपये द्यायची मागणी होती आणि त्यांनी मागितले नव्हते। ह्यांच्या युतीच्या सरकारनं युतीच्या प्रचारामध्ये ह्यांनी घोषणा केली की वयश्री योजना 65 वर्षाच्या पुढील माणसाचा सर्वे केला, ठिकठिकाणी बोर्ड लावले, मात्र त्यांच्या खात्यावर पैसे नाहीत। एकीकडे निराधारांचे 4-4 महिने पगारी होत नाहीत, त्यांचे हाल आहेत, वयस्कर माणसाचे खूप हाल आहेत। तर शासनानं गंभीर दखल घ्यावी। आणि दुसरी गोष्ट मी मुद्दे जी मांडलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत। 5 वर्षाच्या कर्मचाऱ्याची शासन सेवेत सर्व्हिस झालेली आहे त्याला जिल्ह्याबाहेर बदली करा, आणि ज्या अधिकाऱ्याची 3 वर्ष झाल्यात त्याला जिल्ह्याबाहेर बदली करा। ही महाराष्ट्र पॅटर्न राबवा। पारधी समाज विकासापासून वंचित आहे, तो अशिक्षित आहे, अंधश्रद्धा आहे, म्हणून त्या रोजगारासाठी स्थलांतर करावं लागते, त्याला कुठल्याही सुविधा मिळणार नाहीत। आदिवासी विभागाची कोणतीही योजना त्यांना मिळली नाही। शबरी घरकुल योजनेचा पत्ता नाही, तरी शासनानं तालुका स्तरावर ठिकठिकाणी पारधी समाजाचे शिबिर घेऊन आदिवासी पारध्यांना त्यांच्या आदिवासी विभागाच्या योजना द्याव्या आणि त्यांच्या चांगला विकासाचा मार्ग, तर विकसित भारत होईल। दुसरी मुद्दा असा आहे, आमच्या बार्शी शहरामध्ये उजनीचं पाणी जिथून येत होतं त्या मेन पाईपलाईनला अनेक वर्षापासून पाणी चोरी होत होती, त्याची चोर सापडलेला आहे, मात्र त्यावर कुठलीही कारवाई केली नाही। असे किती चोर असतील की उजनीचं पाणी तिथं चोरतात आणि बार्शीला पाणी पुरवठा होत नाही। 2018 साली आमची इथं दररोज पाणी पुरवठा 8 महिने व्हायचा आणि नंतर उन्हाळ्यात 1 दिवसात व्हायचा। परी बुहेरी गटर योजना झाल्यापासून त्या बुहेरी गटर योजना सत्यानाश केला आहे आणि त्या बुहेरी गटर योजनेचं लोकार्पण आपले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे। मग त्याला जबाबदार कोण, याची चौकशी कोण करणार? मुख्यमंत्र्यांनीच 2 लाख लोकांना संकटात टाकले आणि दिवाळी झाले लोकार्पण केलं, काम बोगस आहे, त्याची कॅग मार्फत चौकशी चालू आहे, माझ्या अर्ज आहेत। तरी मी जेवढे सहानुभूती